नमस्कार, मी प्रवीण अरे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आली आहे. आज या ठिकाणी बहिणींनो सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज तुमच्यासाठी आलेली आहे. बघा बहिणींनो, आज या ठिकाणी गुढीपाडवा आहे. बघा बहिणींनो, आज या ठिकाणी गुढीपाडवा आहे. तर सर्वात अगोदर सर्व बहिणींना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या परिवारातर्फे महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. बहिणींनो, हा सण तुम्हा सर्वांना खूप खूप आनंदाचा जावो ही या ठिकाणी प्रार्थना करतो. तर बघा बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आली आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये उद्या जमा होणार मानधन. म्हणजेच बहिणींनो, उद्यापासून तुमच्या अकाउंटवर या ठिकाणी मानधन जमा होणार आहे. त्या संदर्भात महत्त्वाचा मोठा निर्णय आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, राज्यभरामधील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित असलेला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता उद्यापासून महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. म्हणजेच बहिणींनो, उद्यापासून तुमच्या अकाउंटवर फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो जमा होऊ शकतो, अशी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. आता बहिणींनो, तुम्हाला थेट लाभ मिळणार आहे. थेट लाभ म्हणजेच काय, तर तुम्हाला थेट या ठिकाणी पैसे तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहे. त्याला तुम्ही डीबीटी म्हणतात. म्हणजेच बहिणींनो, डीबीटीद्वारे पैसे थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केले जात असतात. जर तुम्हाला सरकारने 1500 रुपये पाठवले तर थेट तुमच्या अकाउंटवर 1500 रुपये जमा होतील. जर सरकारने तुम्हाला 3000 रुपये पाठवले तर थेट 3000 रुपये जमा होणार आहे. एकही रुपया तुमचा कट होत नाही. यालाच डीबीटी मार्फत पैसे पाठवणे म्हणतात. म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या ठिकाणी नाव आहे. आता बघा बहिणींनो, एकत्रित तुम्हाला लाभ मिळणार आहे. एकत्रित लाभ म्हणजे कसा, तर काही तांत्रिक कारणामुळे विलंब झाल्याने सरकार फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याची शक्यता आहे. तर बहिणींनो, लक्षात घ्या, जर तुम्ही बघितलं तर हा मार्च महिना सुरू आहे. हा मार्च महिना सुरू आहे, तर बहिणींनो तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता अजून आलेला नाही आहे. तर तुम्हाला फेब्रुवारीचे 1500 रुपये मिळणार आहेत आणि तुम्हाला मार्च महिन्याचे सुद्धा 1500 रुपये मिळणार आहे. म्हणजेच टोटल जर तुम्ही कॅल्क्युलेट केले तर तुम्हाला एकाच वेळेस 3000 रुपये जमा केले जाऊ शकतात. अशी महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. आणि बहिणींनो, हे पैसे तुम्हाला उद्यापासून मिळू शकतात, अशी सुद्धा महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. आता बघा, तुम्ही जर बघितलं दोन्ही महिन्यांचे जे पैसे ते तुम्हाला एकत्र देण्याची या ठिकाणी शक्यता आहे. आता कोणाला मिळणार पैसे हे समजून घ्या. तर ज्या भगिनींचे अर्ज मंजूर आहेत आणि ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे त्यांना हा लाभ मिळणार आहे. बाकी इतर बहिणींना लाभ मिळणार नाही आहे. आणि आता ज्या बहिणींनी केवायसी केलेली आहे त्यांना सुद्धा पैसे येणार आहे. तर तुमची केवायसी झाली की नाही कमेंट करून सांगा. जर तुमची केवायसी झाली असेल तर लिहून पाठवा की सर माझी केवायसी झालेली आहे. आणि जर तुमची केवायसी झालेली नसेल तर लिहून पाठवा की सर माझी केवायसी झालेली नाही आहे. त्यानुसार तुम्हाला लाभ मिळणार आहे. पुढे बघा, आता पैसे आले की नाही हे कसं तपासायचं आहे, तर सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमच्या बँकेकडून येणारे जे SMS आहे तर याकडे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट आहे, जवळच्या CSC केंद्रावर किंवा बँकेत जाऊन मिनी स्टेटमेंट तुम्हाला या ठिकाणी चेक करायचे आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला कळून जाईल की तुम्हाला या ठिकाणी पैसे आले की नाही. पहिली गोष्ट SMS कडे लक्ष ठेवायचे. दुसरं मिनी स्टेटमेंट तुम्ही काढू शकता. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी की लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत ॲपला किंवा पोर्टलला जाऊन तुम्ही अर्जाची जी स्थिती ती चेक करू शकता. यावरून तुम्हाला कळणार आहे की तुमचा अर्ज या ठिकाणी ॲक्टिव्ह आहे की डिॲक्टिव्ह आहे. म्हणजेच तुम्ही अपात्र आहेत की पात्र हे तुम्हाला कळणार आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची सूचना आहे की बँकेचे जे सर्व्हर आहे त्या सर्व्हर लोडमुळे पैसे जमा होण्यास 24 ते 48 तास या ठिकाणी लागतात. त्यामुळे तुम्हाला उशिराने सुद्धा पैसे येऊ शकतात. म्हणजेच उद्या किंवा परवा असा टाईम तुम्हाला ठिकाणी होऊ शकतो. तर त्यामुळे तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही आहे. तर बहिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.